श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक माहितीपूर्ण उपक्रम कुठे कुठे सुरू आहेत याची माहिती आपण कायमच जाणून घेत असतो. आणि त्याच अनुषंगानं गेल्या काही महिन्यांपासून आपल्या रेडिओ चॅनलवरून फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्थातच फ्लोआचा एक विशेष कार्यक्रम आणि मुलाखतींची ही मालिका सुरू आहे. ज्या योगे आपण जाणून घेत आहोत जर्मन आणि फ्रेंच लँग्वेजचं ऑनलाईन ॲप्लिकेशन शाळांमधनं सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये फॉरेन लँग्वेज शिकणारे आणि शिकलेली लोक अशांच्या काही मुलाखती आपण या कार्यक्रमातून उलगडत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये हडपसर रामटेकडी इथून जोडल्या गेलेल्या आहेत मेहजबीन इरफान खान, लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या डायरेक्टर, आणि त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. फ्लोआचा आणि त्यांचा संपर्क कसा आला, त्यांची शाळा कशी आहे, कशा पद्धतीनं शाळेचं काम सुरू आहे, एकंदर शाळेत फ्लोआची टीम आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय बदल झाले, हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. थँक्यू मॅम. थँक्यू. मॅडम, मला सुरुवातीचाच प्रश्न असा विचारायचा आहे की फ्लोआबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण तुमची शाळा कुठे आहे आणि त्या शाळेबद्दल आपण काय सांगाल? किती वर्षापासून शाळा सुरू आहे? शाळेमध्ये काय काय उपक्रम सुरू आहेत? आणि डायरेक्टर या नात्याने शाळेबद्दल आपण काय जास्त चांगलं सांगू शकता? येस मॅम, आमची शाळा 1992 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती बरं. आणि अप्रॉक्सिमेटली आता 33 to 34 इयर्स झाले आमची शाळेला, म्हणजे आमची शाळा सुरू आहे. हां. आणि आमची शाळा जी आहे ती रामटेकडी झोपडपट्टीमध्ये आहे, स्लम एरियामध्ये आहे. बरं. आणि मेन उद्दिष्ट आमच्या फाउंडरचं हे होतं, प्रोफेसर WR खान हे आमचे फाउंडर होते. हं. तर त्यांचं मेन उद्दिष्ट हे होतं की जे स्लम एरियाचे मुलं आहेत त्यांना प्रॉपर एज्युकेशन द्यावं, बरं. म्हणून त्यांनी ही शाळा इथं रामटेकडी स्लम एरियामध्ये ओपन केली होती 1992 मध्ये. अच्छा. आणि मग जेव्हा आमची शाळा सुरू झाली मॅडम, फक्त आमच्याकडे 20 मुलं होती. बरं. आणि आज आमच्या शाळेत अप्रॉक्सिमेटली 750 मुलं आहे, म्हणजे अरे बापरे! 750 मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आहे हां. जे एज्युकेशन घेतात आमच्याकडून. क्या ओके. बात है. आणि आमची शाळा जी आहे ती नर्सरी ते 10वी पर्यंत आहे. अच्छा. आणि वेगवेगळे ऍक्टिव्हिटी आम्ही मुलांना देतो. हं. दरवर्षी न्यू ऍक्टिव्हिटीज आम्ही इंट्रोड्यूस करतो. फ्लोआ जे आहे ते एक म्हणजे खूपच नवीन होतं फ्रेंच लँग्वेज इंट्रोड्यूस करण्यासाठी. आणि आता तुम्ही बघतात अकॉर्डिंग टू NEP, हां. म्हणजे कोणती तरी एक परदेशी लँग्वेज मुलांना शिकलेली पाहिजे असं त्यांचं उद्दिष्ट आहे बरोबर. अकॉर्डिंग टू NEP. तर 2003 मध्ये आम्ही फ्लोआला जॉईन करून आम्ही ते फ्रेंच लँग्वेज इंट्रोड्यूस केली हं. आणि फर्स्ट लेवल सुरू केलं आम्ही. अच्छा. मग त्याचा आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला जेव्हा आम्ही मुलांना फर्स्ट लेवलला बसवलं. अच्छा. मग 2024 मध्ये पण मुलं अपेअर केलं त्यांनी. मग सेकंड लेवलला आम्ही मुलांना बसवलं. सेकंड लेवलचे मुलांनी पण खूप चांगलं त्यांचा रिस्पॉन्स होता. आणि मग थर्ड लेवलला पण आम्ही मुलांना बसवलं आहे. अच्छा. तर आमची मुलं म्हणजे खूप चांगलं करतात फ्रेंच लँग्वेज मध्ये. आणि मला असं वाटतं की फ्रेंच इज अ लँग्वेज स्पोकन थ्रू आउट द वर्ल्ड, राईट? बरोबर. तर जर का आमच्या शाळेत पुढच्या आयुष्यात जर का एखादा मुलगा पण परदेशी गावी गेला हो. आणि त्याला फ्रेंच आली, म्हणजे त्याला स्पीकिंग यायला लागलं, हां. तर ते म्हणजे माझा एक खूप मोठं अचीवमेंट असणार ते माझ्यासाठी. नक्की. आणि आमचे मुलं आता जे आहे आम्ही बघतो शाळेत पण म्हणजे माझी स्वतः शाळेतली टीचर आहे, ती पण एक लेवल ती पण एक्झाम देते, ती पास होते आणि ती मुलांना शिकवते आता. अरे वा, तर मुलं पण आहे जे आता पर्सनली पण फ्रेंच लँग्वेज आता थोडं बहुत इंट्रोडक्शन वगैरे ते पण करायला सुरुवात केली मुलांनी आता. बरं. आणि आता माझं एक मोटिव्ह आहे की आता या वर्षी आम्ही बघतोय की ऑफलाईन आम्हाला टीचर मिळाली फ्रेंच लँग्वेज साठी शिकवण्यासाठी, तर ते आम्ही ठेवणार आहे. आणि मग मुलांना ते ऑफलाईन मध्ये ते शिकवणार बोलण्यासाठी कसं बोलायचं फ्रेंच. अच्छा. खूपच छान. शाळेची सुरुवात 1992 पासून सुरू झालेली आहे. अवघ्या 20 विद्यार्थ्यांमधून Yes, आता 750 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. मुळात जेव्हा येस. शाळा सुरू झाली किंवा काय म्हणूया की अशा एरियामध्ये तुम्ही शाळा सुरू केली की जिथं बऱ्याच गोष्टींचे रिस्ट्रिक्शन असतील, बऱ्याच गोष्टी सहज सोप्या नसतील सुरू करण्यासाठी. जेव्हा तुम्ही या येस. शाळेमध्ये एंट्री केली, तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि विद्यार्थ्यांचा एक अप्रोच शाळेकडे कसा होता? सी मॅम, 1992 मध्ये तर मी नव्हते. मी 2002 मध्ये स्कूल जॉईन केली. पण मला माहिती आहे की जेव्हा स्कूल स्टार्ट झाली होती तेव्हा आमच्या शाळेत ग्राउंड पण नव्हता आणि सगळं माती होती. इथं रस्ता पण नव्हता म्हणजे यायला जायला. बरं. आणि खूप म्हणजे गटर आणि खूप घाण वगैरे असायची. अच्छा. पण आज या एवढ्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही शाळेला व्हिजिट केली
किंवा तुम्ही शाळेचे पिक्चर पण बघितले आमच्या वेबसाईटवर, हां. तर तुम्हाला ते डिफरन्स दिसणार त्याच्यात. बरं, म्हणजे बरं. आता ग्राउंड पण आहे मुलांना खेळण्यासाठी. आता बिल्डिंग पण आमची 1+2+ अजून म्हणजे नाही का हां, टोटल हां. 2 फ्लोर्स आम्ही बिल्टअप केली आहे. अरे वाह! आणि आता आमचं फ्युचर प्लॅन्स आहे, की ज्युनियर कॉलेज पण स्टार्ट करायचं आहे बरं. मुलांसाठी. हं. आमच्याकडे मुलांना म्हणजे अपार्ट फ्रॉम फ्रेंच लँग्वेज हां. आम्ही त्यांना अबॅकस शिकवतो. 1st to 10th मुलं मिलिटरी ट्रेनिंग शिकतात. बरं, मग मुलांना आम्ही कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटर शिकतात ते, कोडिंग लँग्वेज शिकतात. बरं. मग रोबोटिक्स आहे. याच्याऐवजी आम्ही स्किल कोर्सेस पण स्टार्ट केले आहे. अकॉर्डिंग टू न्यू एज्युकेशन पॉलिसी स्किल पाहिजे ना मुलांना. तर नक्कीच. 3 वर्षापासून आम्ही स्किल कोर्सेस स्टार्ट केले आहेत. त्याच्यात मुलांना आम्ही बेसिक इलेक्ट्रिशियन कोर्स शिकवतो, हं. नर्सिंग आहे, मग डिजिटल मार्केटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे आणि या वर्षापासून मोबाईल रिपेअरिंग पण सुरुवात केली आहे मुलांसाठी. तर बरं. हे कोर्स जे आहे ते 8वी, 9वी आणि 10वी हं, या हं. मुलांना आम्ही देतो बेसिक. तर बरं. काय होणार 10वी नंतर जे मुलं एक स्पेशल त्यांनी जर का फील्ड घेतली आणि त्यांना पुढे जायचं असेल, हो. तर ह्याच्यात ते डिग्री पण करू शकतात किंवा नक्कीच. डिप्लोमा करू शकतात मॅडम. बरोबर, बरोबर. म्हणजे केवळ पुस्तकी या. ज्ञान नाहीये, तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मुलांना तुम्ही देत आहात आणि येस, एकंदरच येस, सगळ्याच गोष्टींवरती तुमचा भर आहे. मला एक असं येस. विचारायचंय, की फ्लोआच्या टीमशी तुमचा संपर्क कधी झाला किंवा कशी ही माहिती तुम्हाला मिळाली, की शाळेमध्ये आपण ह्या गोष्टी सुरू करू शकतो? येस. शगुफ्ता मॅम जे आहे रोटरी क्लबचे ते तेव्हा प्रेसिडेंट होते. बरं. तर ते आमच्या शाळेत व्हिजिट करायचे. ते आमचे पेट्रन आहे. हं, हं. तर त्यांनी मला सांगितलं होतं, की मॅडम फ्रेंच लँग्वेज आहे फ्लोआकडून, तर तुम्ही त्यांना म्हणजे संपर्क करून मी तुम्हाला शैलेश सरची म्हणजे हां. कोऑर्डिनेट करून देते आणि तुम्ही ते सुरू करा. बरं. आणि मग शैलेश सर एकदा प्रोग्राममध्ये आलते आणि मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिली, की तुम्ही हे सुरू करा आणि 2023 पासून आमच्या शाळेत फ्लोआचे फ्रेंच लँग्वेजचं आम्ही सुरुवात केली आहे मॅडम. बरं. मग साधारणपणे किती विद्यार्थी या कोर्ससाठी तयार झाले होते? फी नाममात्र होती ती भरली आणि हा कोर्स जॉइन केला? येस. टोटल फर्स्ट म्हणजे जेव्हा 2023 मध्ये सुरुवात केली होती, तेव्हा 89 स्टुडंट्स रजिस्टर झाले होते मॅडम. अरे वाह! मग डिसेंबर 2024 मध्ये 50 स्टुडंट्स होते. हं, हं. नंतर 2024 डिसेंबरला सेकंड लेव्हल पण आम्ही बसवलं होतं मुलांना. बरं. तर त्यावेळेस 20 मुलं होती. हं. मग परत 25 डिसेंबरमध्ये जे होते फर्स्ट लेव्हलला, बरं. त्याच्यात अजून 35 स्टुडंट्स एनरोल झालते हं, हं. आणि या जुलैमध्ये सेकंड लेव्हलला 46 स्टुडंट्स रजिस्टर झाले होते मॅडम. बरं, बरं. आणि थर्ड लेव्हल जे आहे त्याच्यासाठी 3 मुलं रजिस्टर झाले कारण ते थोडा टफ आहे ना थर्ड लेव्हल. बरोबर, बरोबर. तर नक्कीच. त्यासाठी 3 मुलं रजिस्टर झाले हं. आणि आमच्या 2 मुलांना गोल्ड मेडल पण मिळाले नॅशनल लेव्हलला. अरे वाह! अरे वाह! क्या बात है! मला एक असं सांगा हां, मॅडम, की रोजचा अभ्यास आणि फ्लोआचे वर्ग, तर हे साधारण टायमिंग हां. कसं सांभाळलं जातं? हे ऑनलाईन क्लासेसची वेळ कशी असते आणि कशा पद्धतीने हे नाही. क्लासेस तुमच्या इथे होतात? हां, तर मी स्पेशली त्यांना एक सब्जेक्ट म्हणजे एक लेक्चर दिला आहे फ्रेंच लँग्वेजसाठी. बरं. तर त्यावेळेस मिस ऑफलाईन पण घेतात आमचे टीचर हं, आणि हं. कॉम्प्युटर लॅबमध्ये जेव्हा ते फ्री असतं म्हणजे लॅब वेकंट असतं, त्यावेळेस ते मुलांना घेऊन जातात. नाहीतर शनिवारी जे आहे ना मॅडम, हं, हं. आमची शाळा पहिले हाल्फ डे होत होती. बरं. पण आम्ही काय केलंय हे अदर ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही फुल डे केली आहे शाळा. हं, हं, तर हं. शनिवारी म्हणजे सेकंड हाल्फ जे आहे 10:30 ते 12:30 हां. यावेळेस आम्ही हे फ्रेंच क्लासेस किंवा जे स्किल कोर्सेस चालतात हं. ते आम्ही त्यावेळेस घेतो आम्ही ते. बरं. जेव्हा मुलांनी फ्रेंच शिकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अर्थातच हं. दोन्ही गोष्टी सांभाळणं थोडंफार त्यांना अवघड जात असेल. शिवाय परकीय भाषा येस. शिकणं त्याच्यामुळे आणखीन एक वेगळा लोड असेल. पण तरी पण राइट. मुलं कसं त्याच्यामध्ये काम करतायत? कशा पद्धतीने तो अभ्यास करतायत? येस, येस. मुलांना जेव्हा आम्ही सांगितलं होतं, की फ्रेंच लँग्वेज आणि जर्मन लँग्वेज आहे, हं. तर मी त्यांना त्यांचं इम्पोर्टन्स पण दाखवलं होतं. म्हणजे सांगितलं होतं, की हां. फ्रेंच म्हणजे त्याचं इम्पोर्टन्स काय आहे? जर्मन लँग्वेजचं पण इम्पोर्टन्स आहे. हं. पण मला म्हणजे पहिल्यापासून माझं होतं, की फ्रेंच लँग्वेज मुलांना द्यायला पाहिजे, म्हणजे शिकायला पाहिजे. बरं. तर म्हणजे मुलं खूपच खुश झालती हं, आणि हं. जेव्हा पालकांना पण सांगितलं आम्ही, तर ते पण म्हटले, "मॅडम तुम्ही जे करणार ते आमच्या मुलाच्या फ्युचरसाठीच करणार आहे. तर बरोबर. आम्हाला काही हरकत नाही ह्याच्यात." हं, हं, हं. अच्छा. तर 100% आम्हाला सपोर्ट मिळालाय पेरेंटपासून पण आणि मुलं तर आहे. कारण मुलांना काही पण नवी आम्ही ॲक्टिव्हिटी देतो, ते खूप आनंदाने करतात. क्या बात आणि है! नेहमी मी मुलांना आणि पालकांना पण तेच म्हणते, की एक म्हण आहे जसं, हं, की हं. "आवर स्कूल इज नॉट जस्ट अ बिल्डिंग. इट हं. इज अ प्लेस वेअर होप्स आर नर्चर्ड अँड फ्युचर्स आर क्रिएटेड." क्या बात है! खूप छान.
नक्कीच. जेव्हा अशा दृष्टीने शाळेचा विचार करणारे शिक्षक असतील आणि शाळेची इमारत नसून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आय-क्यू बरोबर त्याचा ई-क्यू सुद्धा डेव्हलप झाला पाहिजे. अशा पद्धतीने काम करणारे जर शिक्षक असतील, तर नक्कीच येस, बाहेरून येऊन सुद्धा जी टीम फ्लोआच्या माध्यमातनं तुमच्या शाळेत मुलांना शिकवते, त्यांना सुद्धा तो एक येस, शिक्षकांचा सपोर्ट आहे आणि त्यायोगेच ते मुलांना येस, खूप चांगलं शिकवू शकतायत. मला एक सांगा, येस, येस, की भाषा शिकणं हे प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते. हिंदी, मराठी असेल, येस, उर्दू असेल. येस, याच्यामध्ये येस. परकीय भाषेचं महत्त्व तुमच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? परकीय भाषेचं महत्त्व जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, की आता ते त्यांना कळणार नाही. ते आता फक्त जसं हिंदी, इंग्लिश, मराठी ते लँग्वेज शिकतात. ते आता ते पण फ्रेंच तसं शिकतात ते हं, आणि हं. खूप इंटरेस्ट दाखवतात मुलं. बरं. कारण कन्व्हर्सेशन पण जेव्हा आम्ही सांगितलं त्यांना करायचं आहे, तर ते म्हणजे खूप प्रिपेअर करून आलते मुलं, हं, की हं, आज हं. आम्हाला फ्रेंच लँग्वेजचं एकमेकांशी कन्व्हर्सेशन करायचं आहे, नाही का? बरं, बरं. पण मी त्यांना वेगळेपणाने ते सांगितलं होतं, की 10वी पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आणि तुम्हाला कॉलेजमध्ये चांगलं स्कोप मिळालं हं, हं. आणि एखादा मुलगा किंवा मुलगी परदेशी किंवा इंटरनॅशनल कंट्रीमध्ये गेले, तर तेव्हा तुम्हाला याची जाणीव येणार. हं. आणि मला सांगायचं होतं, की माझा एक मुलगा हां. आता तर माझे 10th पास होऊन खूपच म्हणजे खूप बॅचेस पास आउट झाले आहे बरं. आणि माझे स्टुडंट्स जे आहे ते कोणी डॉक्टर आहे, हं. म्हणजे चांगले-चांगले पोस्टवर आहे. हो. एक मुलगा जो आहे आमचा, त्याला आम्ही स्कॉलरशिप प्रोव्हाईड केलती आणि तो लंडनला जाऊन त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं अरे आणि वाह! तो आज आता नेव्हीमध्ये तो कॅडेट ऑफिसर मधून सिलेक्ट झालाय मॅडम. क्या बात है! खूप छान. तर हां, शाळेत त्यांना ते तसं वाटतं, की हो हे एक सब्जेक्टच आहे. पण हं. नंतर त्यांना जेव्हा त्याची जाणीव येणार, तेव्हा त्यांना कळणार, की हा लँग्वेज आम्ही शाळेत शिकलो आणि आज आम्हाला त्याचा किती बेनिफिट झाला आहे. अगदी खरं आहे. मला एक आणखीन प्रश्न असा विचारायचा आहे, की तुम्ही ह्या शाळेच्या डायरेक्टर आहात. आणखीन येस. कशा पद्धतीने फ्लोआचा प्रसार तुम्ही करू शकता किंवा करताय, की जेणेकरून सगळेच विद्यार्थी या प्रवाहात येतील, परकीय भाषेचं एक महत्त्व त्यांना समजेल आणि केवळ भारतातच नाही म्हणजे हा प्रयोग परदेशात सुद्धा जेव्हा त्यांना जायचं असेल, तिथे तो यशस्वी होऊन ते उत्तम काम करू शकतील. तर तुम्ही येस. याकडे कसं बघताय? ॲक्चुअली आता जेव्हा 2 वर्षापासून फ्लोवा जे आहे, फर्स्ट लेव्हलच्या मुलांना फ्रीमध्ये ते एनरोल करून घेतात मॅडम. बरं. स्कॉलरशिप प्रोव्हाईड करतात. हं, हं. तर मी आता आमच्या शिक्षकांना पण सांगितलं आहे, की आता या वर्षापासून दॅट इज फ्रॉम द नेक्स्ट अकॅडमिक इयर हां. आम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे 10, 15 किंवा 20-30 नाही, हं. पर पूर्ण क्लासला आम्ही ते फ्रेंच लँग्वेजसाठी म्हणजे मोटिव्हेट करणार आहोत आणि बरं. त्यांना ते कंपल्सरी सब्जेक्ट म्हणूनच मी इंट्रोड्यूस करणार आहे ते आता. अच्छा. बरं, बरं. एक शिक्षिका म्हणून आणि शाळेच्या डायरेक्टर म्हणून फ्लोआचा हा जो एक प्रवास आहे किंवा फ्लोआची जी टीमची ही शिकवण्याची पद्धत आहे, ती कशी आहे हां. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? येस मॅम. खूप चांगली आहे. कारण जेव्हा ते फ्रेंच लँग्वेज आम्ही फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केली होती, तर मला पण म्हणजे थोडं असं वाटत होतं, की मुलं करणार की नाही? बरोबर. आम्हाला त्यांच्या फ्लोआ करून सपोर्ट मिळणार की नाही? पण हं. आय शुड से की जेव्हा पण मी शैलेश सरांना कॉल केला आहे आणि म्हणजे कोणतीही प्रकारची मदत मला पाहिजे होती, नेहमी त्यांनी मला सपोर्ट केला आहे. त्यांची टीमनी पण आम्हाला नेहमी 100% सपोर्ट केला आहे. बरं. ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या. हं, हं. जेव्हा पण आम्ही त्यांच्यासाठी रिक्वेस्ट पाठवली आहे, की मॅम असं पाहिजे, का सर आम्हाला अशी मदत पाहिजे, त्यांनी 100% आम्हाला सपोर्ट केला आहे. नक्की, नक्की. खूप छान आणि तुम्हाला मी शुभेच्छा देते. इतक्या छान मोठ्या पदावरती तुम्ही कार्यरत आहात स्वतः थँक आणि यू मॅम. मुळात तुम्हाला सुद्धा शिकण्याची आवड आहे, शिकवण्याची आवड आहे. विद्यार्थ्यांनी केवळ एक हां. सरधोपट शिक्षण न घेता किंवा जे रोजचं आयुष्यातलं रेग्युलर शिक्षण आहे ते न घेता, वेगवेगळ्या माध्यमातून येस, विद्यार्थी शिकून कसे पुढे जाऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग येस. कसे शाळेत होऊ शकतात, या दृष्टीने तुम्ही प्रयोग करत आहात आणि निश्चितच असे हां. शिक्षक जेव्हा दूरदृष्टी घेऊन वावरत असतात, तेव्हा शाळेचा विकास तर होतोच, शिवाय मुलांना सुद्धा राइट. नवीन काहीतरी शिकण्याची एक ऊर्जा मिळत असते आणि मुलांना सुद्धा येस, स्वतःला काहीतरी ते छान वाटत असतं. तुमच्याकडनं येस, असेच प्रयोग उत्तमोत्तम घडत राहो आणि विद्यार्थ्यांचे आणि तुमचे बंध असे जुळत राहो. फ्लोआच्या माध्यमातून येस, आपला जो परिचय झाला, रेडिओ विश्वासशी तुमचा संपर्क झाला, त्याच्याबद्दलही मी आपल्या येस, मनापासून खूप आभार मानते. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. ज्या पद्धतीने तुम्ही येस. काम करताय, अतिशय छान आहे. अशीच प्रगती तुमची, थँक यू. तुमच्या शाळेची होत राहो, हीच मी आपल्याला मनापासून थँक यू मॅम. शुभेच्छा देते. आणि आज येस, वेळात वेळ काढून तुम्ही आज रेडिओ विश्वासशी फ्लोआच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. आपला हा छान संवाद झाला. त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच येस, वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनःपूर्वक धन्यवाद. येस. येस आणि मी पण तुम्हाला थँक यू म्हणते कारण मला रेडिओ विश्वासनी अपॉर्च्युनिटी दिली बोलण्यासाठी हं, आणि फक्त एक म्हण म्हणून मी संपवणार. हं, असं सगळ्यांना मी सांगते, की शाळा फक्त अक्षरज्ञान नाही, हं. तर ते जगण्याची नवी दिशा देते हम. अगदी खरं आहे.
थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू सो मच.